आम्ही चाललोय तिरुपतीला. आम्हाला ह्याचा फेअर जो पडला आहे हा आपला प्रवास असणार आहे मुंबई ते तिरुपती. माझ्यासोबत काही लोक आहेत, सगळ्यांना इंट्रोडक्शन करून देतो. सगळ्यात आधी असणार आहे माझा लाडका मोठा भाऊ. हा आहे माझा मोठा भाऊ, ही माझी बहीण, आणि तिकडे त्या बायकांच्या मागे अटकलेला माझा मित्र. सो आपण आता पुढे पुढे जाऊ, बघू काय काय चॅलेंजेस येतात. तिरुपतीला फर्स्ट टाइम चाललो आहे आम्ही. सो बघूया, कारण की तिकीट बुकिंग नाही झालेली आहे, रूम कुठे काय करायचं माहिती नाही आहे. आम्ही जस्ट ट्रेनची तिकीट काढली आणि निघालो. सो बघूया पुढे कसं काय होतं त्या हिशोबाने आपण. आम्ही आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवरती. ट्रेन मागेच लागलेली आहे टायमाच्या अगोदर. 11च्या आसपास ही ट्रेन निघेल. सो बघूया पुढचे स्टेशन कसे काय येतात आणि मग आपण पुढे डिस्कस करू. आम्ही मुंबईवरून निघणार आहे. आता रात्रीचे वाजले आहेत 10:41. सो आमची ट्रेन सुटणार आहे 10:53ला. सो बघा आपण पुढे काय एक्सपिरियन्स करू आणि टाइम टू टाइम मी तुम्हाला सगळे अपडेट देत राहीन करून कोणत्या स्टेशनवरती किती वाजता बसलो आणि काय काय खाण्याचे ऑप्शन्स आहेत नवीन आपल्याला जर भेटले तर. तसं तर आम्ही खायला खूप काही घेऊन ठेवलं आहे, पण साऊथचे फूड बेसिकली टेस्ट करायला आम्हाला जास्त आवडेल. तिकडे जाऊन आम्ही कुठे राहू, कुठे ट्रॅव्हल करू, सगळं आम्ही अपडेट करू. आमची गाडी तर लागलेली आहे अगोदरच, आमच्या येण्याच्या अगोदर. जय श्रीराम. पप्पांचा टेक्निक. राहुल, सीट नंबर माहिती आहे ना बाळा? हे इकडेच आहे. क्या बोला तूने? काय सॉफ्ट होणार काय घरी वेळ चम्मच ना आणलाय. आता 11:30 झाले आहेत आणि आपण दादर क्रॉस करणार आहे. वॉशरूम स्टार्टिंगलाच खराब भेटले, पण बघू पुढे कसं काय होते. ट्रेनमध्ये खूप आवाज असल्यामुळे व्लॉगिंग करायला आपल्याला थोडासा त्रास होणार आहे, पण आपण बघू की कसं काय होते आणि पुढे अपडेट करत राहू. बिस्तर लगाने की तैयारी. आत्ताच अपडेट आहे, रात्रीचे 3:28 झाले आहेत आणि आम्ही पुणा जस्ट सोडतोय. आणि ह्या जर्नीच्या बाबतीत थोडीशी इन्क्वायरी द्यायची होती तुम्हाला की ही जी ट्रेन आहे ती CSMT स्टेशनवरून रेणुगुंटा रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार. रेणुगुंटा हा तिरुपतीचा स्टॉप आहे, जे मुंबईवरून डायरेक्टली रेणुगुंटाला उतरायचं असतं आपल्याला. आम्हाला ह्याचा फेअर जो पडला आहे तो 1500 पर पर्सन पडला आहे वन वेचं. आणि ही ट्रेन आम्हाला उद्या संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पोहोचून देईल. आय होप. आता सध्या तर ट्रेन 28 मिनिटं डिले चालू आहे. सो पुढे बघूत कसं काय चालू असतं ते. गुड मॉर्निंग मित्रांनो.
सकाळचे 9:22 झाले आहे. कालाबुर्गी नावाचं स्टेशन जस्ट क्रॉस केलं आपण. ट्रेन स्टील 22 मिनटं डिले आहे. बघू की पुढे आपण कसं काय करतो. आता तर जस्ट मी उठलो आहे, बाकीचे सगळे झोपलेले आहेत. लेट्स सी पुढे स्टेटस बघूया. गुड मॉर्निंग आलशी झोंडांनो. गुड मॉर्निंग. हे उठणार आहेत की नाही माहिती नाही. हे दिसत आहे हम्पीचे डोंगर आपल्याला. आपण हम्पीच्या एक्झॅक्टली साईडने चाललो आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आम्ही एक रेणीगुंटा स्टेशनवरती पोचलो आहोत. अजून 3 तास लागतील आम्हाला रेणीगुंटापर्यंत पोचायला. सो लेट्स सी. आतापर्यंत सगळं स्मूथली चालू होतं, पण गरमी आहे थोडी. मुंबईतकीच आहे, एवढी जास्त नाही बोलू शकत, पण आहे गरमी. बट पुढे जाऊन बघू कसं करतं. अजूनपर्यंत AC कोच होता त्याच्यामुळे प्रॉब्लेम तर आली नाही आहे. बट गरमी आहे. लोकांकडून आम्ही ऐकलं तिकडे रश भरपूर जास्त आहे. सो बघू पुढे अपडेट करू काय असतं ते. कसं ऑलमोस्ट पोचलो. मला पण मस्त वाटतं. चलो सर जी बाय. गोविंदा. फायनली आपण तिरुपती स्टेशनवरती लँड केलं आहे. म्हणजे पोचलो आहे, लँड नाही केलं आहे, पोचलो आहे. आता बघूया इकडून बाहेर निघून आपल्याला आधी बस करायची आहे, मग तिकडून श्रीनिवासन कॉम्प्लेक्सला जायचं. चला लेट्स गो. फायनली रेणीगुंटा स्टेशन. 18 तासाच्या नंतर ट्रेन
20 मिनटं 25 मिनटं डिले होती, बट इट्स ओके. सगळे आरामात झोपत चालू. आता आपल्याला बस स्टँड शोधायचं आहे मेनली, मग बघू आपण कसं काय करू शकतो. एक चांगली गोष्ट ही आहे की आमच्या जवळ राहणारेच एक अंकल भेटले, सो त्यांनी आम्हाला खूप गाईड केला. आणि चांगली गोष्ट ही आहे की ते मराठीतच बोलत होते, नो लँग्वेज बॅरियर ॲट ऑल. सो आपण इकडून बस नाही भेटत, त्याच्यामुळे आपण प्रायव्हेट ऑटो करून चाललो आहे. आता बघू पुढे. ही होती आपली सवारी. ह्यानी जावेद अली खान ना भाई, जावेद अली खान आहे. ह्याचा नंबर मी देऊन ठेवेन डिस्क्रिप्शनमध्ये. ह्यानी तिरुपती स्टेशनवरून चालवत नाही, उडवत आणला आपल्याला. सो ह्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. आपको जब भी फ़ोन आए तो ज़रूर आपको आना है मेरी ऑडियंस के लिए, ठीक है. 100%. तो जावेद अली खान ह्याचा नंबर आहे, जावेद अली ह्याचा नंबर आहे. ह्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन मी. ओके भैया, लाइक करो, सब्सक्राइब करो. सभी ऑल हैप्पी, आई एम हैप्पी. ओके ओके चला. आपण आता पोचलो आहे श्रीनिवास कॉम्प्लेक्स. इकडून आपल्याला तिकीट भेटणार आहे, दर्शन तिकीट. आणि इकडे रूमची सुविधा आहे की नाही, हे चेक करायला काय 2 जण आतमध्ये गेले. जर इकडे रूम भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन स्टे करायला बघायला पडेल कसं काय सीन आहे. श्रीनिवासमध्ये जाऊन आपल्याला तिकीट काढायची आहे. सगळ्यांची तोंड आता सुकलेली आहे. आपल्याला कालच तिकीट मिळाली.